वेळ काढू नये प्लीज. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की वेळ काढायचा नाही आहे. अरे तो बॉल दे ना. बॉल घ्या. चॉईस करून ठेवायला सांगा म्हणून तो फेक चॉईस केलेलाच आहे. फेक अंपायर जवळ दे. अंपायरकडे बॉल द्यायचा आहे. दोघांकडे एक बॉल आहे. बॅट्समॅनकडे बॉल आहेत का? किती बॉल आहेत? एक अंपायरकडे दिलेला आहे. संदेश आणि आवी ओपनिंग बॅट्समन गेलेले आहेत. संदेशनी स्ट्राईक घेतलेली आहे. यश पहिलं षटक टाकणार आहे. यश यश हा प्रजापती एंडवरनं बॉल टाकतोय. पहिली ओव्हर. गेम स्टार्ट करायचा आहे. पहिला बॉल प्रतापगड वर्सेस कर्नाळा. आणि उत्तुंग असा फटका मारलेला आहे. खूप सुरेख असा झेल पकडलेला आहे. खूप सुरेख. सांडी काम ना तिथं लिहिले येतं डान्स करायला. सँडी 0 रनवरती अवलंबून आहे. आणि नवीन बॅट्समन जातात ते प्रवीण कुंभार. अतिशय नावाजलेला असा खेळाडू. 45+ 48+ मध्ये खेळतात. ऍक्च्युली तरुण पोरांनी अशा प्लेअरकडनं बघून खूप काही गोष्टी शिकणार आहेत की वयाच्या 48व्या वर्षी 50व्या वर्षी आमच्याकडे भोईर म्हणून आहेत गणनाथ भोईर. 65 वर्षाचा तरुण माणूस आहे. तो अजूनही क्रिकेट खेळतोय. नायजेरियन आहे. इथला नाही बोल नायजेरियन आहे. खूप सुरेख असे प्लेअर आम्हाला मिळालेत. यश दुसरा बॉल टाकेल प्रवीण कुमारला. हा दुसरा विकेट पडलेला आहे प्रवीण कुंभारचा. 2 बॉल 2 विकेट 0 रन्स. स्वप्नीलने सँडीचा मस्त असा झेल घेतलेला आहे. खूप सुरेख झेल घेतला. सुदेश हा नवीन बॅट्समन गेलेला आहे. या सुदेशला टाकण्यात येतं तिसरा बॉल. यश टू सुदेश ऑन अ
हॅट्रिक. हा सुरेख म्हणजे ऑफसाईडला मारलेला टॉप बॉल केला तुम्ही आणि या चौकाराच्या दिशेने जात आहे बॉल आणि या चौकार. चौथा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर झालेला आहे 5. यश बॉलिंग करतात सुदेशला. आणि हा झोल ऑफ साईडला घेतलेला उत्कृष्ट झोल सुदेश यांचा. यशनी हा 3रा विकेट घेतलेला आहे. तुला ते बोलतो तुम्हाला कसं मारतंय तू तिने हारला ना पायात वसूल केलं तर सुदेश अंपायर हा 5वा बॉल 2 to go. आणि या ऑफसाईडला मारलेला आणि हा पण आऊट झाला. 4था विकेट पडला पहिल्या ओव्हरमध्ये. काय चाललंय एकीकडे आपण शेतकऱ्यांची आतषबाजी बघतो आणि दुसरीकडे विकेट्स. ए दिनेदा नाक्यावर जाऊ का नाक्यावर शांतो आता कमी पडतील तुम्हाला. अविनाश पाटील देखील आऊट झालेले आहेत. एका बाजूने आम्ही खेळतात दुसऱ्या बाजूने विकेट पडतात. हे बघ त्याला विचार मी तात्याला फोन करतो. खूप वाईट परिस्थिती आहे प्रतापगड यांची. एका ओव्हरमध्ये 4 विकेट गेलेत आणि यश यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे करतात. हा शेवटचा बॉल. एका ओव्हरमध्ये 4 विकेट करणारा पहिला गडी आहे. आणि या ओव्हर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 5. 5 for 4. शनिवार रविवार सगळ्यांचा असा सुरेख गेलेला आहे. सोमवारी ऑफिसला जाताना सगळ्यांचं अंग नक्कीच दुखणार आहे. इच्छा नसणार आहे ऑफिसला यायची पण ह्यालाच जीवन म्हणतात. आणि हे पहिलेच वर्ष आहे राजीव गांधी प्रीमियर लीग 2024 आणि राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 हे पहिलेच वर्ष आहे. आणि निमिष
यांनी खूप उत्कृष्ट बॉल टाकलेला आहे. आवी यांनी तो हुकवला बॉल, त्यांना मारता नाही आला. खूप सुरेख अशी गोलंदाजी कर्नाळा यांच्याकडनं. यशच्या पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन 4 विकेट. आणि या 4 आवीच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. स्कोरबोर्ड पुढे गेलेला आहे आणि आता 9 वर 2-9. जाणार नाही ना. जसं मी मगाशी म्हटलं की हा पहिलंच वर्ष आहे. खूप सुरेख गोलंदाजी. तिसरा बॉल पडलेला आहे. एकही रन नाही निघाला. 9 रन. कुठं आहे तो मला माहिती. मला नाही माहिती कुठे. तुझा वाटला स्कूटीवर आणि घेऊन खूप सुरेख. या बॉलमध्ये पण एकही रन निघालेला नाहीये. हा अपील केलेला बॉल बॅटकटसाठी, पण पंचांनी तो फटवून लावलेला आहे. पुढच्या वर्षी देखील सगळ्या खेळाडूंना असंच प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि हा एक रन. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 10. कॅप्टन तू आपला तावडे काय त्याचं नाव. यश परत गोलंदाजीला येत आहे. नाही तुम्हाला हे केलं बात केली. जसं मी मगाशी म्हटलं की राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 2024 यांनी हा पहिलाच वर्ष प्रयत्न केला आहे प्रीमियर लीग बनवण्याचा. आणि खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे खेळाडूंकडनं. 2 मिनिटं जरा खेळ थांबवा. काय ना असं काय नाही. कधी काढू शकतो. कधी काढू शकतो. कधी काढू शकतो. 48+ बॉलर आहे का तुमच्याकडे. हे निलेश पाटील आहे ना. आहे रे. आहे. फालतूगिरी करू नका. चालू रे. चालू कर. चालू कर. चालू कर. सहा बोलून ठेवायचे. पहिल्याच्याला पण खेळले ना मग अशी कालपासून. डबल टाकली आपल्यासोबत कुठे डबल टाकली. ए आवी काय ठरलं. जर का 48+ प्लेअर तुमच्याकडे नसेल तर कंपल्सरी 6 बॉलर पाहिजेत. 48+ जर का खेळाडू नसेल टीममध्ये तर 6 ओव्हर करावे लागतील.
6 बॉलर. कोणालाही रिपीट ओव्हर करता येणार नाही. काय त्याचं नाव तो शुगरचा शरद हा नियम सगळ्या टीमला लागू आहे. काल हाच मी अंपायरने याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की कंपल्सरी 48+ एक बॉलर बॉलिंग टाकायचं आहे. आता आता याच्यामध्ये 6 बॉलर कंपल्सरी आहेत. वापरले आमच्या सोबत. हा काल पण द्यायला पाहिजे. हे कॅश द्या. गुगल पेचा कार्यक्रम इथं बंद आहे. आता ह्यो नंबर घ्या माझा. गुगल पे करू आत्ता तरच आम्ही हे करू. हेमंत हा, हेमंत हेमंत बॉलर आहे. खूप सुरेख असा गुड गुड बोलून गोलंदाज. नुसतं गुड सगळ्यांना वाटतं की हा स्लो बॉलर आहे, गुड काय छक्का बोलत आहे. पण खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. बोलत आहे गुड. 2 बॉलमध्ये 2 रन दिलेले आहेत. आता बघू आम्ही त्याला कसं हँडल करतोय. अरे वा, खूप सुरेख आयुष्या बॅटमॅनने हुकलेला शॉट. जोगिंदर शर्मा यांची प्रतिकृती. हे तुमची बिर्याणी आली. तुम्ही जाऊ बसा. खूप सुरेख गोलंदाजी करतात हेमंत. 3 बॉलमध्ये 3 रन. 4 बॉलमध्ये 3 रन. खूप सुरेख. बॅट्समनला अजिबात मारून देत नाही ते. हेमंतने जर का विकेट काढला तर 500 रुपयाचा जीप आहे त्यांचा. वीस 3 ओव्हर समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे 20. आम्हाला या प्रीमियर लीगसाठी भरपूर जणांनी सहकार्य केलेलं आहे. आणि खूप चांगले आयोजन आहे इकडे. खरं सांगायचं म्हटलं तर एखादी प्रीमियर लीग जर का आयोजन करायचं असेल तर त्यासाठी खूप मनुष्यबळ लागतं, प्लॅनिंग लागतं. खूप काही गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचं नियोजन करावं लागतं 20 आणि ते अंमलात आणावं लागतं. 20 झालं, 20 स्कोअर 20. सगळ्या खेळाडूंनी आपल्या आपल्या परीने खूप चांगलं योगदान दिलेलं इकडे. शरद
तिसरं षटक, चौथं षटक सॉरी. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतात शरद. निर्धाव, दोन बॉलमध्ये एकही धाव नाही. तिकडे बघ. निर्धाव, अविनाश यांना बॉल कळलेला नाही शरदचा. आणि हा षटकार लेग साईडला मारलेला उत्तुंग षटकार अविनाशच्या बॅटमधनं. दोन षटकार मारलेत आतापर्यंत अविनाशने. 27 झाला स्कोर. एकच रन, खूप चांगली सुरेख फिल्डिंग यश कडनं. सत्तावीस में बोलो ना, 28 4 और 28. निलेश पाटील गोलंदाजीला येतात. अविनाश पाटील जातात ग्राउंडवरती पाणी घेऊन. गोलंदाज रेडी आहेत, कृपया बॉल फेकलाय. एक रन निघालेला आहे. 2 रन. आणि हा लेग साइड ऑफ साइडला मारलेला आहे. रिव्हर्स स्वीप आणि हा 4 आणि हा 4. स्कोर 34.
निलेश पाटील खूप चांगली अशी गोलंदाजी करतात. आणि या उत्कृष्ट यशने केलेला कॅच, मस्त कॅच घेतलेला आहे. सूर्यकुमार यादव आणि यश यांनी एकदम डिक्टो कॅच पकडलेला बाउंड्रीवरती. मस्त यश, खूप सुरेख कॅच. औदुंबर ऑडिओ 34. निलेश पाटील हे आतापर्यंत खूप सुरेख बॉलिंग करतात. 4 बॉल टाकलेत आणि फक्त 6 रन दिलेत. 1 विकेट काढलेलं, महत्वाचं विकेट. आणि अजून 1 विकेट. मस्त सुरेख बॉलिंग, उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे निलेश पाटील यांनी. कर्नाळाची फलंदाजी पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. एका मागोमाग येत जात प्रतापगड यांची 34. धावा झालेल्या आहेत. 1 षटक, 1 बॉल बाकी आहे. अजून 1 षटक आहे याच्यानंतर. अंपायरने आउट दिलेली नाहीये. अभी कुठे गेला अभी बाकी काय असं तर आम्ही बघूया. ओके, अच्छा. रिझल्ट काय नाही म्हणजे कारण आम्ही 2 लॉस ऑलरेडी 2-3. ओके, बर. तुम्ही जिंकलात ना. हे पण जिंकले होते ना. कोण? झाली म्हणजे ते सेमीफायनलला गेले ना. बॉबी तू आणि आम्ही बसा आणि आम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या सगळं फायनल. बरोबर बोलत ते मॅच नुसते एक्स्ट्रा खेळावं लागेल ना. रिझल्ट ते एकच आहे ना. तर ते काय पुढे गेलं. जिंकून तर तुम्ही सेमीला जाणार. खेळलो सांगतो कॉन्फिडन्स वाढला सांगतो. खेळा. त्यांची समोरची टीम कोण आहे ते आले नाही ना. आम्ही आहेत का? आले. एक वाढते ना मॅच. मी काय म्हणतो ती दुसरी टीम खेळत असेल तर काय ना. आमचीच आहे. आउट घेतलेला, रन आउट निलेश पाटील यांनी. आताचे रन किती आहे? पण 2 मॅच हारलेच होते. हे काय याच्या सगळे जिंकले होते 2 मॅच. आता जिंकले. दुसरी जिंकले असं काय करतो तू?
एक जिंकले, पहिली मॅच त्यांचीच झाली ना, पहिली मॅच त्यांची झाली. 38-2 झाली. नाही नाही नाही, एक ओव्हर त्यांच्यावर झाली आमची मॅच. बॉलर कोण आहे? कर्नाळा बरोबर आमची मॅच झाली ना सकाळी. अर्जुन अर्जुन नाही रे प्रवीण आहे. हे नक्की सांगा. हे बॉलर कोण आहे? यश हा? तुमच्यातले ना अर्जुन अर्जुन एक रन काढलेला आहे. स्कोर झालेला आहे 38. आणि हा 6. मंदार यांच्या बॅटमधनं उत्कृष्ट असा 6 आलेला आहे. स्कोर आहे 44. निमेश आहे का? दिवेश सॉरी, दिवेश यांचा बॅटमधनं उत्कृष्ट असा षटकार. तटी होता. दोन बॉल बाकी आहेत. बॉल किती आले टंपर? लास्ट बॉल बाकी आहे. स्कोर मोजला नाही बरोबर आहे. 6 कुठे 6 हा वाईट बॉल. खेळायचं आहे का तुम्हाला? तुमची मॅच अनाउन्स कर रे. मॅच द्या, ही मॅच अनाउन्स कर. शिवनेरी वर्सेस आणि ओव्हरची समाप्ती 6 ओव्हर संपलेले आहेत. होऊन जाऊ शिवनेरी 51 रन झाले. 50 झाले. 51 टू विन. बी मध्ये लोएस्ट जो आहे ना त्याचीच मॅच होईल सेमी. लॉस लावताय ना. 1-2 आणि 1-2. किती आला स्कोर? 51 टू विन. हा 2 मिनिटं थांब जरा.
पहिली ओव्हर. गोंधळ घालू नका प्लीज इकडे. यशने हा पहिला स्कोर मारलेला आहे. 2 फिल्डरच्या गॅप मधनं उत्कृष्ट असा ऑफसाईडला कव्हर ड्राईव्ह. दुसरा बॉल. दोन बॉल 3 रन. 2 बॉल 5 रन सॉरी. रन सोबत जिंकायला. अजून एक रन निमेशांच्या बॅटमॅननं. सागर मांडवकर होता ना, नाश्ता करायला गेला तो. 6 रन्स. 3 बॉल 6 रन. कॉमेंट्रेटर साठी पण काहीतरी द्या. माहितीच्या बाजूला बसले तो. त्याला सांग. आणि उत्कृष्ट असा बस. सुरेख सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह. 4 बॉल 10 रन्स. अजून 2 बॉल बाकी आहेत. यश खूप सुरेख फटकेबाजी करतो. सुरेख काय मस्त गॅप केला. गुड फिल्डिंग यार. खूप सुरेख सुदेश यांनी फिल्डिंग केलेली आहे. 4 वाचवलेले 4. 3 रन आपल्या टीमसाठी वाचवलेत त्यांनी. पाहिजे ना बोलवलं म्हणजे. पाच बॉल 11. आणि ऑफसाईडला मारलेला हा 4. काय औदुंबर 4 आहे का. ओके. 3 धावा काढलेल्यात. 1 ओव्हर 14. इथे लावू नकोस. पुढची मॅच हरला वाटत.
1 ओव्हर 14. दुसरी ओव्हर टाकतोय अविनाश पाटील. स्ट्राईक वरती आहेत निमेश आविटू. आणि हा विकेट पडलेला निमेश यांचा. खूप महत्वाचं विकेट काढलेलं आहे अविनाश पाटील यांनी. पहिल्याच बॉलवरती हा विकेट घेतला. जर का मॅच मध्ये राहायचं असेल तर त्यांना कंटिन्युअस विकेट घ्यावे लागतील. काम कर मिथुन. अरे इथं कशाला गोंगाट करताय यार कॅमेरा. अरे याचं नाव काय सुमित. बॅट्समनचं नाव श्रेयस. त्यांनी कविताचा टी शर्ट घातलाय. सुरेख. चला चला फास्ट क्रिकेट. सुरेख अशी बॉलिंग करतात. आधी यांनी 2 बॉलवरती दोन्ही बॉल 0 रन्स दिलेत. एका बॉलवरती विकेट आणि दुसरा बॉल 0. आणि हा तिसरा बॉल देखील सुरेख टाकलेला आहे अविनाश पाटील यांनी. आणि हा उत्कृष्ट असा फटका आणि हा कॅच. सुरेश यांनी उत्कृष्ट असा कॅच झेल घेतलेला आहे श्रेयस यांचा. आणि हा 0 वरती आउट. 2 विकेट घेतले त्याने. कृपया स्टेज समोर गोंधळ झाली नाही. सगळ्यांना नम्र विनंती आहे की स्टेज समोर गोंधळ करू नये कुणी प्लीज. शांतता ठेवावी. शरद गेले त्याचा बॅटिंगसाठी. कॅप्टन हो कॅप्टन ऑर्गनायझर सगळे. आणि सुदेश यांनी ट्राय केला उत्कृष्ट असा कॅच. पण त्यांनी 4 रन वाचवलेत. 6 रन वाचवलेत. 6 रन वाचवलेत. एक आपल्या टीमसाठी कॅच. तर मॅचकडे जरूर वळूया. किंजल ट्रॉफीचे आमचे आयोजक तेजस म्हात्रे यांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. मॅचकडे लक्ष वेधूया. साऊंडच्या समोर जे आमचे प्रेक्षक बसलेत बघा तिथे बसायची जागा नाहीये. थोडी माफी मागू. तो तिकडचा साऊंड इकडे फिरव. अरे शुभम भाऊ इकडे फिरू आमच्याकडे.
चला मॅच कडे लक्ष वेधूया. कर्नाळा विरुद्ध प्रतापगड 2 षटकानंतर 16 धावा झाल्यात आणि विनिंग टार्गेटचा विचार आपण जरूर करणार आहोत. 51. सामना सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा. राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगची स्पर्धा आपण पाहतोय, जिथे अवीच हे षटक, अवीच्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्यात आणि टॉस जिंकलेला कर्नाळा संघ आता आपण पाहतोय प्रयत्न जरूर करतोय. 2 विकेट सुद्धा अविनाशला मिळाल्या आणि अविनाश 14 धावा अविनाशच्या षटकामध्ये आल्या, अवीच्या षटकामध्ये 2 धावा आल्या. टार्गेट 51. नेक्स्ट बॉल. हा चेंडू ट्राय करतो डीप लॉंग ऑन कडे, फिल्डर तिथे रेडी आणि धावा मिळणार. एक गोलंदाज आलेत प्रवीण, नंबर 3 चे गोलंदाज आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंट्स, राजीव गांधी मैदान प्रीमियर लीगची स्पर्धा पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये 2 टफ मॅच पाहिल्या आणि त्यानंतर एकतर्फी सामना पाहिला. आज अनेकांनी प्रेक्षकांची मने जिंकले. प्रवीण आलेत. 51 धावांचं हे टार्गेट त्यांना वाचवायचं, कशा पद्धतीनं प्रयत्न केले जातील. 17 धावा आलेत. थोडा स्पीडअप करा. पुढचे दोन्ही संघाला आम्ही कॉल करतो, आपल्याला रेडी राहायचंय. पुढचे दोन्ही संघ. मिस टायमिंग, फटका फसलाय, स्लीप कडे झाली चुकी. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. शरद खेळतोय, बाद झाला फलंदाज निमिषनं आजचं पहिला सकाळचं सत्र गाजवलं होतं आणि आता यश आणि शरद त्यांना साथ देत असताना. प्रवीण सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 धावा, जिथे धावसंख्या 18 धावा आहेत. तर शरद आणि यश एकूण धावा दाफलकावर 22. प्रवीणचे षटक, यश आक्रमक झालाय. चेंडू द्यायचं लगेच. शिवनेरी आणि सिंधुदुर्ग. नेक्स्ट मॅच टॉस, निलेश फडके टॉस झाला ना नेक्स्ट मॅचचा आणि टॉस विन शिवनेरी. निर्णय आला का त्यांचा डिसिजन? शिवनेरीचा डिसिजन आला नाही. फिल्डिंग, यस. नेक्स्ट मॅच होणार आहे शिवनेरी आणि सिंधुदुर्ग. धावसंख्या 22 आहे. 51 धावांचं टार्गेट. सामना कोण जिंकेल? निमिष बाद झालाय, श्रेयश बाद झालाय. पहिला सामना अखेर निमिषनं आज गाजवला होता. यश आता मात्र 3 चौकाराच्या मदतीने खेळतोय. आक्रमक बांधला, ऑन साइडला ड्राईव्ह करतो, फिल्डर रेडी. गॉन 4 रन्स. 4 धावा जरूर मिळतील. एकूण धावसंख्या आहे 26. आतापर्यंत प्रवीण सिंगल चौकार 4 चेंडूमध्ये 10 धावा. 4 चेंडूमध्ये 10 धावा. प्रवीण यांचं षटक महागडं ठरलंय. धावसंख्या आहे ती 26. विनिंग टार्गेट विजयासाठी 51, म्हणजे अजूनही 25 धावा करायचे. 6 षटकांचा सामना आहे. चला मॅच कडे लक्ष वेधूया. एकूण धावसंख्या ती धावफलकावर 26. खेळण्यासाठी सज्ज असेल यश वैयक्तिक योगदान पाहिलं. इंडिव्हिज्युअल 19 धावा आणि त्याला साथ देताना शरदनं चांगला खेळ केला होता. शरदचं सुद्धा आपण कौतुक करूया. राऊंड विकेट नाव. आक्रमक बनला, हा फटका ठोकलाय. दिस इज अ बिग शॉट. Shot like that, exciting power, so strong. आज या षटकारानं खुश केलं. बॅटिंग आवडली असेल तर यश साठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 चौकार 1 षटकार. 51 करायचेत आणि 32 धावा झालेत. निम्मात प्रमास पार केलाय. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय कर्नाळा.
टॉस जिंकलेला कर्णाला धावसंख्येचा पाठलाग करतो 51चा. कंपल्सरी चेस करायचे. यशनं आपली गुणवत्ता दाखवल्या, त्याच्याकडे किती क्षमता आहे, किती कुवत आहे आणि त्याने त्याचं प्रत्युत्तर दाखवलं. प्रवीण कुंभार महागडे ठरले. 2 चौकार आणि 1 षटकार. लास्ट बॉल. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला ड्राईव्ह करतो फिल्डर रेडिओ. मिळतील या चेंडूवर सिंगल आणि एकूण धावा धावफलकावर गुणसंख्या आपण इथे पाहिली तर 33. समोर तर जास्त बाहेर आहे. आता एक महिला आहे. एकूण धावसंख्या 33. नेक्स्ट मॅच शिवनेरी टॉस जिंकला. आपल्याला रेडी राहायचं. यानंतर आपल्याला लगेच उतरायचं. 1:07 झालेत. सिंधुदुर्ग आपल्याला बॅटिंग करायचं. विनिंग कॅल्क्युलेशन आता 18 बॉल 24 ला इव्हेंट. 18 बॉल आणि 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावा. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 51 ला विन 33 झालेत आणि 18 मध्ये थोडं आमचे 2 स्कोरर मित्रांमध्ये चर्चा होणार आहे. 18 बॉल 18 थोडं सांभाळून घ्या. 18 चेंडू मध्ये 18 धावा. लक्ष मात्र सोपं आहे. लक्ष हे सोपं आहे, मात्र हे लक्ष जर बॅटिंग करताना कर्णाला करायचं असेल तर सिंगल डबल न सुद्धा धावा होऊ शकतात. अविनाश आलाय. पहिला चेंडू स्टेड इट करतो फिल्डर रेडी. ओ गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. 17 बॉल 17. अविनाश नेहमी विचुंबे गावासाठी खेळताना पाहिले. ग्रामीण क्रिकेट त्यांनी गाजवले. तालुका निय क्रिकेट त्यांनी गाजवले. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्याच्याकडे. राजीव गांधी मैदान या मैदानाचा तो सरावाचा एक खेळाडू सुद्धा आहे. मात्र आज खेळतोय प्रतापगड फोर्ट 11 संघासाठी. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 बॉल आणि 17 धावांची गरज. ओ चांगला चेंडू. फलंदाज होते यावेळेला शरद. डॉट होतील. 16 बॉल 17 धावा. कंपल्सरी चेस करणं हा स्पर्धेचा नियम आहे. 16 बॉल 17 धावा. समोर खेळतील शरद. आज निमिषनं चांगली खेळी केली. आज अशिकेशनं चांगली खेळी केली. आज किशननं खुश केलं. आज गणेशनं खुश केलं. धाव चोडण्याची तयारी आणि फलंदाज आउट. 15 बॉल 17 धावा. शिवनेरीनं टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय तर शिवनेरीचे सर्व खेळाडू आपल्याला रेडी राहायचे. कमिटी मेंबर्सनं आम्हाला सांगितले का थोडे फास्ट क्रिकेट खेळायचं यानंतर, आणि यानंतर पुढचे सामने किती षटकांचे असतील तो संपूर्ण अधिकार हा आयोजन कमिटीकडे असेल. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. 15 चेंडू आणि 17 धावा. एकूण धावफलकावर 34. विनिंग टार्गेटचा विचार आपण करूया. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 5व्या क्रमांकावर आलाय स्वप्नील. छत्तीस धावा आहेत. 14 बॉलचा खेळ बाकी. चौदा चेंडू आणि 16 धावांची गरज. वेट करा थोडं, कॅल्क्युलेशन होईल. 51 करायचे. ड्राईव्ह करतोय इनसाइडचे सर्कल क्षेत्ररक्षक रेडिया. कर्नाळा आणि प्रतापगड यांच्यामध्ये होणारी लढत. एकूण धावसंख्या धावफलकावर 37. 37 धावा धावफलकावर आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन कडे लक्ष वेधूया. 24 लाईव्ह इव्हेंट. आमचे स्कोरर मित्र आमच्याकडे अपडेट पोहोचवत असताना
अविनाश स्लोवर वन. हा चेंडू जरूर आपण पाहतोय पंचांकडे अपील झाली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. गुड बॉलिंग इफेक्टिव्ह. कर्नाळा आणि प्रतापगड यांच्यामध्ये होणारी फाईट नॉकआउट मध्ये शिवनेरी आणि सिंधुदुर्ग यांच्यामध्ये मॅच आपण जरूर पाहणार आहोत. टोटल रन्स आपण जरूर पाहतोय. आमच्या स्कोरर मित्र आमच्यापर्यंत अपडेट येईल. 51 धावांची गरज आहे. विनिंग कॅल्क्युलेशन चला अपडेट्स पोहोचवली जाईल आमच्यापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 17 आणि अविनाश या षटकामध्ये धावा आल्या 3 आणि आता एकूण धावा 36. टार्गेट 51. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 36 झालाय. 36. फर्स्ट ओव्हर मध्ये 14, सेकंड ओव्हर मध्ये 2, थर्ड ओव्हर मध्ये 17 आणि चौथ्या षटकामध्ये 3. काही जस्टिफिकेशन हवं असेल तर आमच्या स्कोरर मित्राकडे या, कारण एकूण धावा 36. 36. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. चला फास्ट क्रिकेट खेळा. थोडा स्पीडअप करा. स्पीडअप. मी खेळाडूंना विनंती करेन. शिवनेरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही संघांना विनंती करेन. आता 51 धावा करायचे. बॅटिंग करताना संघ कर्नाळा खेळतोय आणि जिथे प्रतापगड संघ हा फिल्डिंग करतोय. तर या स्पर्धेसाठी आम्हाला राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग 70-70 स्पोर्ट्स पुरस्कृत स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 70-70 स्पोर्ट्स पुरस्कृत आम्हाला ब्रँडेड स्पोर्ट्स बॅग ज्याने बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरला पुरस्कृत केले त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. 37 ऑन बोर्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर येत नाही. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. एकूण धावा फलकावरती 36. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू 11 आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 51चं टार्गेट कंपल्सरी चेस. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. 11 बॉल 15. लाईन पाहिली. फटका खेळलाय. जरूर गेला. फाईन लेगला. 4 धावेसाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना सोपा होत चाललाय. अटीतटीची लढाई. ही चुरशीची लढाई. सामना कोण जिंकेल. 10 बॉल आणि 11ची गरज. 10 चेंडू 11 धावा. सामना अजूनही प्रतापगड संघ गेला नाही. इथे तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. घाम गाळावा लागेल. लक्ष केंद्रित करावं लागेल. मैदानावर जिंकायचा असेल तर 2 हात करावे लागेल. सामना कोण जिंकेल. कर्नाळा फोर्ट 11 का प्रतापगड 11. सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. विजयाचा झेंडा कोण फडकवणार. 10 बॉल आणि 11 धावांची गरज. मैदानावर खेळतो स्वप्नील. त्याला साथ देतोय फलंदाज यश जो सलामीवीर. 4 चौकार ज्याने ठोकलेत आणि 1 षटकार. हा चेंडू ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडी. मिसफील्ड आणि हा नशिबाचा चौकार. 9 चेंडू आणि आता 7 धावा. एकूण धावा 44. 51 करायचे. 9 बॉल आणि 7. चला शिवनेरी संघ फिल्डिंग असेल तर सीमारेषेजवळ येऊन थांबा. शिवनेरी संघ फिल्डिंग असेल तर बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबायचे आपण. 9 चेंडू आणि 7 धावा. ओ प्लेसमेंट. 1 धाव मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा इझिली कंप्लीट होणार का. यस. 8 बॉल आणि 5 धावा. 1 चुकी मॅच मध्ये काय 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 उद्ध्वस्त करू शकते याचा प्रात्यक्षिक. 8 बॉल आणि 5 धावा. बॅटिंग आवडली असेल तर यश साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानावर चिकटून कसं राहायचं
हे त्यानं दाखवलंय. शामिलियन सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो असा मैदानावर त्यांनी त्याचा रंग दाखवला. 8 बॉल आणि 5 धावा, 8 चेंडू आणि 5 धावा. सामना सोपा झालाय कर्णाला फोर्ट 11 संघाला. लाईन फायली फटका केला डीप पॉइंटला. 1 धाव पूर्ण, 2 धावा सुद्धा सहज पूर्ण होतील. कदाचित तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. थ्रो मात्र परफेक्ट या. 7 बॉल आणि 3 धावेची गरज. सामना सोपा झालाय कर्णाला फोर्टला. चला पुढचे लीग स्टेज क्वालिफायरचे मॅच. निलेश फडके आणि कमिटी मेंबर्सना विनंती करेन आता पुढची जी नॉकआउट मॅचेस आहेत त्याची सिरियल आमच्यापर्यंत पोहोचवायचे. 7 बॉल आणि 3 धावा. मनोज सर आमच्या समेत जरूर आहेत माहिती आम्हाला देत असताना. आकड्यांची जादू. 7 बॉल 3. नक्कीच हा फटका केला डीप कडे. क्षेत्ररक्षक रेडी. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न होणार का सिंगल. आता फक्त 6 बॉल आणि 2 धावा. बॅटिंग आवडली असेल तर यस साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कर्णाला फोर्ट आणि प्रतापगड. 6 बॉल आणि 2 धावेची गरज. 6 बॉल आणि 2 धावा. सामना पाहायला मिळतोय प्रतापगड फोर्ट 11 आणि कर्णाला फोर्ट 11. 51 धावा करायच्या होत्या आणि यशच्या एकट्याच्या जोरावर ज्यामध्ये चौकार होते आतापर्यंत 1 2 3 4 5 6 6 चौकार आणि 1 षटकार. वैयक्तिक योगदान आपण पाहिलं. यश इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स वैयक्तिक खेळी कर्णाला फोर्ट 11 साठी 42. 18 बॉल 42 टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग. 6 बॉल 2. विजयी फटका खेळणार का गोलंदाज विकेट घेणार. अपेक्षा वाढलेत. यश न खेळण्यात 42 धावा. 6 बॉल 2. फलंदाज कसा असावा. एक काटक शूरवीर असावा. मैदानावर चिकटून बसणारा असावा. सामना जिंकून देणारा असावा आणि असा हा फलंदाज खेळतो यश. 6 बॉल 2. विनिंग स्ट्रोक. 42 आणि 4 46 बॅट वर करायचे. टाळ्या वाजवायच्यात आणि सामन्यामध्ये दणदणीत विजय. कर्णाला फोर्ट मॅच विन. मॅन ऑफ द मॅच गोज यश. चला सिंधुदुर्गने टॉस जिंकला. फिल्डिंग लावायचं.